Hello students, welcome back to the fifth lecture of topic sound. In our last lecture, we have discussed some factors which affects the speed of sound and principle of superposition of waves. आणि आज आपण बघणार आहोत इको अँड रिव्हर्बरेशन म्हणजे काय. ओके. What is sound? Sound is the energy in the form of wave. What is light? Light is also what? Electromagnetic wave. आणि हे आपण कम्युनिकेशन चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे की लाईट काय आहे तर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच आहे. ठीक आहे. आणि ऑप्टिक्समध्ये आपण काही लॉज बघतो, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर जे लॉज ऑफ रिफ्लेक्शन तुमच्या लाईट रेजसाठी आहेत, लाईट वेव्हसाठी आहेत, तर तेच लॉज ऑफ रिफ्लेक्शन तुमच्या साऊंड वेव्हसाठी सुद्धा व्हॅलिड आहेत. जशी तुमची लाईट वेव्ह रिफ्लेक्ट होते, जे लॉज फॉलो करून रिफ्लेक्ट होते, अगदी तेच लॉज फॉलो करून तुमची साऊंड वेव्ह सुद्धा रिफ्लेक्ट होते. म्हणजे काय बघा, इकडे जर हा एक सरफेस आहे आणि तुमच्या त्या सरफेसवरती ही साऊंड वेव्ह इन्सिडेंट झाली, तर तीच वेव्ह तुमची रिफ्लेक्ट पण होणार आहे. आणि जेव्हा ती रिफ्लेक्ट होते तेव्हा तेच लॉज असतात जेव्हा जे तुमचे लॉज तुमच्या लाईट रेजसाठी होते. ठीक आहे. आणि इकडे अजून एक जर सरफेस आहे तर ही वेव्ह परत इकडे इन्सिडेंट झाल्यानंतर परत रिफ्लेक्ट होणार आहे, परत इकडे इन्सिडेंट झाल्यानंतर परत इकडे रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणजे तुमचं या रिजनमध्ये काय झालं, रिपिटेशन ऑफ साऊंड झालं. आणि जेव्हा तुमच्या साऊंड वेव्हचं रिपिटेशन होतं तेव्हा आपल्याला दोन गोष्टी अनुभवायला मिळतात. पहिली गोष्ट आहे इको आणि दुसरी आहे रिव्हर्बरेशन. ठीक आहे. जेव्हा तुमच्या साऊंड वेव्हचं रिपिटेशन होतं तेव्हा आपल्याला दोन फिनॉमिनॉन बघायला मिळतात, इको अँड रिव्हर्बरेशन. ठीक आहे. आता इको तर ऑलमोस्ट सगळेजण, असं कोणी नाहीये की त्याने आतापर्यंत इको म्हणजे काय हे माहिती नाही किंवा अनुभवलेलं नाहीये. 8-9 पासून बघत आहात की इको म्हणजे काय. ठीक आहे. आणि सगळ्यांनी जवळपास अनुभवलेलं सुद्धा आहे की जेव्हा पण तुम्ही कुठे एखाद्या हिल स्टेशनवरती व्हिजिटला किंवा पिकनिकला गेलेले असता तेव्हा तुम्ही तिकडे जोरजोरात ओरडत असता, तुमचंच किंवा दुसऱ्याचं कोणाचं तरी नाव. ठीक आहे. आणि तुम्हाला त्याच तुमच्या आवाजाचं काय परत परत तोच आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो, त्याच आवाजाचा तुम्हाला प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. आणि हे जवळपास सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता इकडे इको ऍक्च्युली काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करूया. इको कसा होतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की मग काय डिफरन्स आहे. कारण की दोन्ही पण गोष्टी कशामुळे मिळतात आपल्याला, इको आणि रिव्हर्बरेशन, तर ड्यू टू द रिपिटेशन ऑफ साऊंड. मग इको कधी ऐकायला मिळतं आणि रिव्हर्बरेशन म्हणजे काय किंवा ते कधी आपल्याला ऐकायला किंवा अनुभवायला मिळणार आहे. ठीक आहे. आता पहिली जी गोष्ट आहे ती इकडे समजून घ्या की जेव्हा पण आपण कुठली गोष्ट ऐकतो तेव्हा जे काही ऐकलेलं आहे तेव्हा त्या ऐकलेल्या शब्दाचा इफेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये हा 0.1 सेकंड एवढ्या टाइमसाठी असतो. ठीक आहे. म्हणजे जर मी तुमच्याशी बोलतोय आणि मी फक्त एकच शब्द बोललो हॅलो, तर हॅलो या शब्दाचा इफेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये 0.1 सेकंडसाठी राहणार आहे. मग 0.1 सेकंड नंतर मी दुसरा शब्द ऐकू शकतो. म्हणजे जर 0.1 सेकंड पूर्वी जर मी दुसरा अजून एखादा शब्द बोललो तर तो तुम्ही ऐकू शकत नाही किंवा तुमचा ब्रेन त्याला डिफरन्शिएट करू शकत नाही, तुमचा काय माझा पण. ठीक आहे. म्हणजे तुमच्या दोन शब्दांमध्ये तुमचं कमीत कमी किती गॅप पाहिजे तुम्हाला, तर 0.1 सेकंड एवढा गॅप हवाय. मग याचवरती अवलंबून आहे तुमचं रिव्हर्बरेशन आणि इको म्हणजे काय किंवा ते कधी आपल्याला अनुभवायला मिळतं. किती गॅप असतो म्हणजे काय होतं बघा, ऍक्च्युली जेव्हा पण तुम्ही कुठल्याही किंवा आपण शब्द कुठलाही ऐकतो तेव्हा त्या शब्दाचा इफेक्ट आपल्या ब्रेनमध्ये 0.1 सेकंडसाठी राहतो. पण जर 0.1 सेकंड पूर्वी दुसरी एखादी साऊंड वेव्ह आपल्या जर कानामध्ये येत असेल तर ती आपण सेन्स करू शकत नाही किंवा आपला ब्रेन ती वेव्ह डिफरन्शिएट करू शकत नाही. मी हॅलो बोललेलो आहे आणि अजून कोणीतरी 0.1 सेकंड पूर्वी हाय बोललेला आहे, तर हाय आणि हॅलो यापैकी पहिलं जे वाक्य तुम्हाला कानामध्ये मिळेल ऐकायला, तेच वाक्याचा इफेक्ट, त्या शब्दाचा इफेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये 0.1 सेकंडसाठी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी हॅलो बोललो आणि दुसरं कोणीतरी हाय बोललेला आहे, पण आमच्या दोघांमध्ये 0.1 सेकंडचा गॅप नाहीये. पण मी जो हॅलो हा वर्ड बोललेलो आहे तो तुम्ही पहिल्यांदा ऐकला, तर माझ्या हॅलो या वर्डचा इफेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये 0.1 सेकंडसाठी राहणार आहे. पण हाय या शब्द तुम्हाला तुमचा ब्रेन ऐकूच देणार नाही किंवा तुम्हाला ऐकताच येणार नाही किंवा तुम्हाला ते डिफरन्शिएटच करता येणार नाही की हाय काय आणि हॅलो काय. जे पहिल्यांदा ऐकले त्याचा इफेक्ट तो करणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये कुठल्याही शब्दाचा किंवा कुठल्याही जे काही वर्ड आहे त्याचा इफेक्ट हा 0.1 सेकंडसाठी राहतो. आता बघूया की इको आणि रिव्हर्बरेशन मध्ये काय फरक आहे किंवा ते कधी मिळतं आपल्याला. इकोसाठी कंडिशन काय आहे किंवा प्रत्येक ठिकाणी, मग आता जर आपण एखाद्या क्लासरूम मध्ये आहोत आणि मग आपल्याला तिकडं इको आपल्याला अनुभवायला मिळतं का, तर नाही. मग त्यासाठी काय कंडिशन आहे.
पहिली कंडिशन तर ही आहे की आपल्याला 2 वेव्ह ऐकायला मिळतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्ह आपल्याला ऐकायला मिळतात इकोमध्ये. मग इकोमध्ये जर 1 किंवा 2 पेक्षा जेव्हा वेव्ह आपल्याला ऐकायला मिळतात, म्हणजे तुमच्या त्या वेव्हमध्ये अंतर कमीत कमी किती असलं पाहिजे, तर 0.1 सेकंड एवढा तुमच्या कालावधी असला पाहिजे त्या 2 वेव्हमध्ये, त्या 2 शब्दांमध्ये, त्या 2 वाक्यांमध्ये. तरच तुम्ही ते सेन्स करू शकता. म्हणजे भले तुम्हाला जर 0.1 सेकंड पूर्वी तुमचंच वाक्य परत रिफ्लेक्ट होऊन ऐकायला जरी म्हणजे तुमच्याकडे आलं, तरी पण तुम्ही ते ऐकू शकत नाही. म्हणजे तुमच्या त्या 2 वाक्यांमध्ये किंवा तुमच्या त्या साऊंड वेव्ह जेव्हा रिफ्लेक्ट होते, त्या रिफ्लेक्ट होण्यामध्ये 0.1 सेकंड एवढा गॅप हा असलाच पाहिजे. ठीक आहे. आता बघूया इकोसाठी कंडिशन काय आहे, किंवा कमीत कमी तुमचं डिस्टन्स किती हवं, ज्या ठिकाणी तुम्हाला इको किंवा तुमचा प्रतिध्वनी तुम्हाला ऐकायला मिळू शकतो. ठीक आहे. तुम्हाला जर तुमच्या आवाजाचा जर प्रतिध्वनी ऐकायचा असेल, तर तुमच्या त्या 2 वाक्यांमध्ये किंवा तुमच्या त्या 2 शब्दांमध्ये कमीत कमी गॅप किती हवा, टाइम किती हवा, तर 0.1 सेकंड एवढा टाइम तुम्हाला पाहिजे. आणि तरच तुम्ही त्या 2 वाक्य दोनदा ऐकल्याचं एक्सपिरियन्स घेऊ शकता. अदरवाईज जर 0.1 सेकंड पूर्वी जर ती वेव्ह रिफ्लेक्ट होऊन आली, तर तुम्ही ती ऐकू शकत नाही. बघा, मग 0.1 सेकंड हे तुमचा काय झाला, मिनिमम टाइम झाला. मग तशाच 0.1 सेकंड तुमचं मिनिमम डिस्टन्स किती हवं, तेव्हा तुम्हाला वेव्ह तुमची रिफ्लेक्ट होऊन येऊ शकते, किंवा तुमचं त्या डिस्टन्सवरती तुम्हाला प्रतिध्वनी ऐकायला मिळू शकतो. ते कमीत कमी डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. बघा, तुम्ही इकडे उभे आहात आणि इकडे एक पुढे अशी भिंत आहे आणि तुम्ही जोरात ओरडला. ठीक आहे. ही साऊंड वेव्ह गेली, इथं इन्सिडेंट झाली आणि त्यानंतर ती रिफ्लेक्ट होऊन परत यायला लागली, तुमच्याजवळ आली. ठीक आहे. आणि जर तुमच्यामध्ये आणि या वॉलमध्ये जर डिस्टन्स आहे डी, टाइम कमीत कमी किती पाहिजे तुम्हाला, 0.1 सेकंड. आणि मग हे कमीत कमी डिस्टन्स आपण 0.1 सेकंडसाठी काढूया. जर तुमचं इथलं टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस आहे, तर तुमचा स्पीड ऑफ साऊंड हा 344 मीटर पर सेकंड एवढा असणार आहे. म्हणजे तुमची ही साऊंड वेव्ह किती स्पीडने ट्रॅव्हल होईल, तरी 344 मीटर पर सेकंड. आणि कमीत कमी टाइम नंतर किती येणार आहे, तर 0.1 सेकंड एवढ्या टाइम नंतर ती वेव्ह रिफ्लेक्ट होऊन परत येईल आणि तुम्ही तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू शकता. बघा, आता आहे किती डिस्टन्स किती आहे, तर आपण डी कन्सिडर केलेलं आहे आणि ते मिनिमम डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. मिनिमम डिस्टन्स म्हणजे मिनिमम टाइम घेऊन जे डिस्टन्स येईल ते डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे व्हॉट इज स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बघा, तुमच्यामध्ये आणि भिंतीमध्ये किंवा वॉलमध्ये अंतर किती आहे, डी एवढं. म्हणजे जाताना वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करून गेली, डी, आणि येताना परत डी एवढं डिस्टन्स. म्हणजे तुमचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालंय जाताना आणि येताना मिळून त्या वेव्हचं, तर 2 टाइम्स डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, डिवायडेड बाय टी. बिकॉज व्हॉट इज स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड अप इंटू टाइम. किती स्पीड आहे आपण कन्सिडर काय केलंय की इकडे टेम्परेचर किती आहे सराउंडिंगचं 22 डिग्री सेल्सिअस, अँड ॲट टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस युअर स्पीड ऑफ साऊंड इज हाऊ मच, 344 मीटर पर सेकंड. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल्स टू VT डिवायडेड बाय 2. 344 into 0.1 second divided by 2. If we simplify, then we get 17.2 मीटर. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवाजाचा जर प्रतिध्वनी हवा असेल ॲट टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस, तर तुमचं मिनिमम डिस्टन्स हे किती पाहिजे, 17.2 मीटर. टाइम तर तुमचा 0.1 सेकंड, यामध्ये तर काही बदल करू शकत नाही आपण. म्हणजे तुम्हाला स्वतःला अशा एका अंतरावरती उभं राहावं लागेल की जे अंतर 17.2 मीटर असेल, तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू शकता. जर तुम्ही स्लाइटली जर पुढे थांबाल, म्हणजे 16.2 मीटरवरती, तर तुमची वेव्ह रिफ्लेक्ट होऊन जरी आली तरी ती 0.1 सेकंड पूर्वी येईल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू शकत नाही. मग इकडे आपण काय केलं होतं, टेम्परेचर किती घेतलं होतं, 22 डिग्री सेल्सिअस. पण जर तुमचं टेम्परेचर जर चेंज झालं तर तुमचा स्पीड ऑफ साऊंड हा चेंज होतो. त्यामुळं हे डिस्टन्स सुद्धा, तुमचं जे मिनिमम डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सुद्धा व्हॅरी होऊ शकतं इफ द टेम्परेचर चेंजेस. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण रिव्हर्बरेशन म्हणजे काय. आता रिव्हर्बरेशन म्हणजे काय, तुम्ही एखाद्या बंद रूममध्ये तुम्ही आणि तुमचा मित्र आहात. ठीक आहे. आणि त्या रूमचं नुकतंच कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये कुठलेही फर्निचर किंवा काही नाहीये आणि तुम्ही दोघे जण उभे आहात. इथे तुम्ही आहात आणि इकडे तुमचा मित्र आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्याला बोलला हॅलो, तेव्हा तुमच्या त्या साऊंड वेव्स काहीतरी नंबर ऑफ वेव्हने त्याच्याकडे जाऊ शकतात. म्हणजे एक वेव्ह अशी जाईल, ठीक आहे, दुसरी वेव्ह इकडे गेली, इथे इन्सिडेंट झाली आणि रिफ्लेक्ट होऊन त्याच्याकडे आली, तिसरी वेव्ह इकडे गेली,
इकडे रिफ्लेक्ट झाली आणि परत इकडे इन्सिडेंट होऊन परत रिफ्लेक्ट होऊन परत त्याच्याकडे आली. म्हणजे अशा नंबर ऑफ वेजने तुमचं त्या साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन होतं त्या क्लोज रूममध्ये. ठीक आहे बघा, पण अर्थातच जेव्हा तुम्ही हॅलो त्याला बोललेला आहात, सगळ्यात पहिल्यांदा कुठली वेव्ह त्याच्याकडे जाईल, जी कुठेही डेविएट झाली नाही ही वेव्ह त्याच्याकडे जाणार आहे आणि ही वेव्ह त्याच्याकडे जाऊन तो ऐकेल की हॅलो हा वर्ड. लगेचच तर त्यानंतर लगेचच काही क्षणातच किंवा एका सेकंदाच्या पूर्वीच ही वेव्ह जी रिफ्लेक्ट होऊन आलेली आहे ती त्याच्याकडे येईल. त्यामुळे त्याला दोन वेव्ह तर ऐकायला मिळाल्या, पण त्याला त्या दोन वेव्ह ऐकल्यासारखं वाटत नाही. त्याला एकच शब्द कंटिन्युअसली ऐकायला मिळतो, हॅलो असा. ठीक आहे, तो ऐकतो ना ऐकतो तोच ही तिसरी वेव्ह जी इकडं दोनदा रिफ्लेक्शन झालेला आहे ती त्याच्याकडे येऊन पोहोचते आणि त्याला जो तुम्ही शब्द उच्चारलेला आहे हॅलो हा कंटिन्युअसली ऐकायला येतो, हॅलो असा करून. म्हणजे तिकडं त्याला प्रतिध्वनी ऐकायला मिळत नाही. जरी तुमच्या साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन झालेलं आहे तरी देखील तिकडे तुमचा इको किंवा प्रतिध्वनी तुम्हाला ऐकायला मिळत नाही तुमच्या त्या मित्राला. तुम्ही असाल किंवा तुमचा मित्र असाल, तुम्ही तुमच्या पोझिशन जरी चेंज केलं तरी तुम्हाला पण हाच एक्सपिरियन्स मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल हा बोलतोय तुम्ही ऐकताय तरी पण हेच होणार आहे की तुमचं साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन तर होणार आहे पण तुम्हाला त्याचा प्रतिध्वनी किंवा इको तुम्हाला ऐकायला मिळत नाही. तर एक कंटिन्युअसली ऐकायला एकच आवाज तुम्हाला कंटिन्युअसली ऐकायला मिळतो. तुमच्या त्या आवाजामध्ये सातत्य राहतं, त्यामुळे तुम्हाला तुमचा आवाज स्प्रेड झाल्यासारखा किंवा कंटिन्युअसली दीर्घ काळासाठी ऐकायला येतो. ठीक आहे, त्यालाच म्हणतात रिव्हर्बरेशन. मग इकडे आपण काय सांगू शकतो, देर इज अ पर्सिस्टन्स ऑफ साऊंड, कंटिन्युटी ऑफ साऊंड वेव्ह. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला मिळत नाही. तर या केसला, या फिनॉमिननला म्हणतात रिव्हर्बरेशन. म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज हा प्रतिबिंबित होऊन ऐकायला मिळतो, कंटिन्युअसली ऐकायला मिळतो, दीर्घ काळासाठी ऐकायला मिळतो. जरी तुमच्या साऊंड वेव्ह ह्या रिफ्लेक्ट झालेल्या असल्या तरी देखील तुम्हाला इको ऐकायला मिळत नाही. तुम्हाला तुमचा आवाज हा दीर्घ काळासाठी ऐकायला मिळतो. हे आहे रिव्हर्बरेशन. ठीक आहे, मग आता बघा, जर आपण असं कन्सिडर केलं की हे जे इकडं आपण या साऊंड वेव्ह नाही आहेत आणि या आहेत लाईट रेज किंवा हे आहेत लाईट वेव्ह आणि हे जे सर्फेसेस आहेत हे सगळे सर्फेस हे कोटिंग केलेले आहेत, पॉलिश केलेले आहेत. त्यामुळं हे बघा, एखाद्या सोर्स पासून हा इकडे आहे सोर्स, लाईट सोर्स आहे, त्याकडून काही नंबर ऑफ लाईट रेज जातील, इथे इन्सिडेंट होतील. पण हे सर्फेस सगळे काय केलेले आहेत, मी पॉलिश केलेले आहेत. इन्सिडेंट झाल्यानंतर रिफ्लेक्ट होईल, परत इन्सिडेंट होईल या वॉलवरती आणि परत रिफ्लेक्ट होईल आणि परत येईल. ठीक आहे, एक रे काय झाला असाच गेला समोरच्या भिंतीवरती जाऊन इन्सिडेंट झाला आणि तोच परत त्याच पाथने रिट्रेस झाला, रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे, काही रेज असे जातील, असे येतील. का हे होतंय, कारण की तुमचे सरफेस काय केलाय मी पॉलिश केलेला आहे. पण जर आता मी पॉलिशिंग काढून टाकलं तर तुमचं एवढं रिफ्लेक्शन होईल का, तर अर्थातच नाही. म्हणजे तुमचं रिफ्लेक्शन कमी आणि तुमचं त्या रेचं ऍब्सॉर्प्शन जास्त होईल. तुमचा लाईट रे ऍब्सॉर्ब जास्त केला जाईल, रिफ्लेक्ट कमी केला जाईल. तर सेम आपण इकडे पण करू शकतो की आपल्याला जर हे रिव्हर्बरेशन जर अवॉइड करायचं असेल तर आपण आपल्या रूममध्ये अशी काही अरेंजमेंट करू शकतो की जेणेकरून आपलं मॅक्सिमम साऊंड वेव्ह ही ऍब्सॉर्ब केली जाईल आणि मिनिमम रिफ्लेक्ट केली जाईल. म्हणून तुम्हाला तुमचा आवाज किंवा तुमच्या त्या रूममध्ये जो काही दीर्घ काळासाठी तुम्हाला तुमचा आवाज स्प्रेड झाल्यासारखा ऐकायला मिळतो तो ऐकायला न मिळता एकदाच मिळेल. काय करावं लागेल आपल्याला की या रूममध्ये असं काहीतरी अरेंजमेंट करावी लागेल की त्या साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन होऊ नये, मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, काही ऍब्सॉर्बिंग मटेरियल आपण ऍडजस्ट करून तुम्ही त्या साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन अवॉइड करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचं रिव्हर्बरेशन सुद्धा अवॉइड करू शकता. फरक आहे दोन्हीमध्ये, रिव्हर्बरेशन आणि इकोमध्ये. बघा, जर आपण कन्सिडर केलं की टेम्परेचर तुमच्या रूमचं हे 22 डिग्री सेल्सिअस आहे, पण जर 22 डिग्री सेल्सिअसला आपल्याला माहिती आहे की स्पीड ऑफ साऊंड किती आहे, 344 मीटर पर सेकंड. पण आपल्याला एका ठिकाणी तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स कमी असल्यामुळे तोच आवाज आपल्याला दीर्घ काळासाठी ऐकायला मिळतो, प्रतिबिंबित होऊन ऐकायला मिळतो. त्याला म्हणतो आपण रिव्हर्बरेशन. दोन्हीकडे पण साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन होतं, पण टाइम गॅप किंवा जो दोन वेव्ह मधलं जे अंतर आहे ऐकण्याचं ते कमी आहे, 0.1 सेकंडपेक्षा कमी आहे. त्यामुळे आपल्याला त्या आवाजाचं रिपिटेशन जरी झालं, रिफ्लेक्ट जरी झाली ती साऊंड वेव्ह, तरी पण इको किंवा प्रतिध्वनी ऐकायला न मिळता एकच आपल्याला आवाज, तोच आवाज आपल्याला दीर्घ काळासाठी ऐकायला मिळतो. हा आहे बेसिक डिफरन्स रिव्हर्बरेशन आणि इको मधला. ठीक आहे, आता बघा, जो पुढचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे अकोस्टिक्स. अकोस्टिक्स म्हणजे काय, तर फिजिक्सचे एक ब्रांचेस आहे. जसं आपण मेकॅनिक्स बघतो, मेकॅनिक्समध्ये आपण काय करतो की जेव्हा तुमचे ऑब्जेक्ट, जेव्हा तुमचे पार्टिकल्स मोशनमध्ये असतात तेव्हा त्यांच्याकडे किती एनर्जी आहे, फोर्स किती आहे, मोमेंटम किती आहे, एनर्जी कशी ट्रान्सफर होते, एनर्जी कशी लॉस होते, तुमचं मोमेंटम कसं लॉस होतं, मोमेंटम कसं गेन होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मेकॅनिक्सच्या अंडर करतो. तसंच साऊंडच्या काही गोष्टींचा अभ्यास म्हणजे साऊंडचं ट्रान्समिशन असेल, रिसेप्शन असेल, प्रोडक्शन असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण एका
वेगळ्या ब्रँचच्या अंडर करतो, त्या ब्रँचचं नाव आहे अकोस्टिक्स. सो व्हॉट इज अकोस्टिक्स? हाऊ वी कॅन डिफाईन द अकोस्टिक्स? इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ साऊंड आर कॉल्ड अकोस्टिक्स. ठीक आहे. आणि बघा, मग त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. बिल्डिंग्स कुठल्या कुठल्या? मग ऑडिटोरियम असेल, लेक्चर हॉल असेल किंवा सिनेमा हॉल असेल, अशा बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये अकॉस्टिक्सचा अभ्यास म्हणजे साऊंडचं प्रोडक्शन कसं होतंय, साऊंडचं ट्रान्समिशन कसं होतंय आणि साऊंडचं रिसेप्शन कसं होणार आहे, या गोष्टींचा अभ्यास खूप बारकाईनं केला जातो आणि मग त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. कारण की अशा बिल्डिंगमध्ये किंवा अशा हॉलमध्ये तुम्हाला तुमचा आवाज हा स्पष्ट, मोठा आणि ठळक ऐकायला यावा, म्हणून काही गोष्टींची काळजी ही घेतलेली असते. पहिली गोष्ट काय आहे की जिकडं तुमचा वक्ता किंवा जिकडं तुमचा स्पीकर उभा असणार आहे त्याच्या पाठीमागचा भाग हा पॅराबोलिक हवा आणि तुमचा स्पीकर हा त्याच पॉइंटला उभा असणार आहे ज्या पॉइंटला तुमचा त्या पॅराबोलाचा फोकस आहे, जिकडं तुमच्या त्या पॅराबोलाचा फोकस आहे. म्हणजे इकडे जर किंवा हे जर एखादं लेक्चर हॉल आहे, इकडे सगळे ऑडियन्स बसणार आहेत आणि इकडे जर स्पीकर उभा असणार आहे या साईडला, तर त्याच्या पाठीमागचा भाग हा पॅराबॉलिक असणार आहे आणि त्या पॅराबोलाच्या फोकसवरती तुमचा तो स्पीकर उभा असणार आहे, जेणेकरून त्या स्पीकरचा आवाज किंवा जो काही साऊंड आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल ऑडियन्समध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की तुमचा इको आणि रिव्हर्ब्रेशन हे कमीत कमी व्हायला हवं. इको आणि रिव्हर्ब्रेशन कशावरती अवलंबून आहेत? तुमच्या साऊंडचं रिफ्लेक्शन कसं होतंय त्याच्यावरती अवलंबून आहे की इको आणि रिव्हर्ब्रेशन. मग तुमच्या साऊंडचं जे काही साऊंड वेव्ज आहेत त्याचं रिफ्लेक्शनच कमी करण्यासाठी त्या हॉलमध्ये, त्या हॉलच्या भिंतींवरती काही साऊंड ॲब्सॉर्बिंग मटेरियल लावलेलं असतं. म्हणजे की ते मे बी ते पडदे असू शकतात, काही चित्र असू शकतात किंवा काही मॅप्स असू शकतात की जेणेकरून तुमच्या साऊंड हा मॅक्सिमम ॲब्सॉर्ब केला जाईल आणि मिनिमम रिफ्लेक्ट केला जाईल. आणि जर साऊंडचं रिफ्लेक्शनच जर मिनिमम होतंय तर तुमचा इको आणि रिव्हर्ब्रेशन हे मिनिमम होणार आहे. म्हणजे अशा काही गोष्टींची काळजी घेऊन या ऑडिटोरियमचं किंवा सिनेमा हॉल किंवा लेक्चर हॉलचे कन्स्ट्रक्शन हे केलं जातं. आता हे झालं अकॉस्टिक्स इन ऑडिटोरियम. आता अकॉस्टिक्स आपल्याला आपल्या नेचरमध्ये सुद्धा बघायला मिळतं. जेव्हा बॅट्स किंवा वटवागळं अंधारात उडतात तेव्हा त्यांना समोरच्या अडथळ्यांचं ज्ञान हे कसं होतं बघा. जेव्हा ते उडत असतात, जर ते इकडे आहेत आणि उडत असताना ते काही साऊंड वेव्ज इमिट करतात. त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी असते 30 किलोहर्ट्ज टू 150 किलोहर्ट्ज, एवढ्या फ्रिक्वेन्सीच्या साऊंड वेव्ज ते इमिट करतात. आणि जेव्हा त्या साऊंड वेव्ज इमिट करतात तेव्हा ते अशी ती वेव्ह जाणार आहे. आणि जर समोर काही अडथळा असेल, समोर काही ऑब्स्टॅकल असेल, तर त्यावरती इन्सिडेंट होऊन ती रिफ्लेक्ट होऊन परत येणार आहे आणि त्यांना, त्या बॅट्सला किंवा त्या वटवागळांना त्यांना त्याच फ्रिक्वेन्सीचा किंवा त्याच साऊंड वेव्हचा इको ऐकायला मिळणार आहे आणि त्यांना समोरच्या गोष्टींचं ज्ञान हे होणार आहे. म्हणजे जर समोर ऑब्स्टॅकल नसेल तर साऊंड वेव्ह तशाच जातील आणि जर समोर काही ऑब्स्टॅकल असेल, काही अडथळा असेल, काही रेझिस्टन्स असेल, तर त्या वेव्स रिफ्लेक्ट होऊन परत येतील आणि त्यांना त्याच आवाजाचा किंवा त्याच साऊंड वेव्हचा इको ऐकायला मिळेल. आणि असं जर झालं तर त्यांना लगेच समजेल की पुढं काही इको येतोय म्हणजेच काय आहे, पुढं अडथळा आहे किंवा काही ऑब्स्टॅकल आहे. आणि अशा पद्धतीनं तुमच्या त्या बॅट्स किंवा अंधारात सुद्धा व्यवस्थित उडू शकतात आणि त्यांना समोरच्या गोष्टींचं ज्ञान हे होतं. अशाच काही पद्धतीनं तुमचे डॉल्फिन सुद्धा पाण्यात पोहत असताना किंवा पाण्यामध्ये फिरत असताना त्यांना समोरच्या काही गोष्टींचं ज्ञान हे होतं. म्हणजे ते पण काही वेव्ज इमिट करतात, त्यांची फ्रिक्वेन्सी अबाउट 100 हर्ट्ज असते. आणि जेव्हा ते अशा वेव्ज इमिट करतात, अशा साऊंड वेव्ज इमिट करतात, जर काही समोर काही ऑब्जेक्ट आहे, काही ऑब्स्टॅकल आहे, तर त्या ऑब्जेक्टवरती, त्या ऑब्स्टॅकलवरती त्या वेव्ज इन्सिडेंट होतात आणि रिफ्लेक्ट होऊन परत डॉल्फिन्सला ऐकायला मिळतात आणि त्यांना ज्ञान होतं की पुढे काहीतरी अडथळा आहे. म्हणजे इकडे काय झालं, बॅट्सच्या बाबतीत जर विचार केला तर बॅट्सने काय केलं, साऊंडचं प्रोडक्शन केलं, ट्रान्समिशन पण केलं आणि रिसेप्शन पण केलं आणि त्यांना काय काय ज्ञान झालं की समोर काहीतरी अडथळा आहे. म्हणजे अकॉस्टिक्सचा वापर हा आपल्याला नेचरमध्ये सुद्धा केलेला हा दिसून येतो. ओके, बघा आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मेडिकल ऍप्लिकेशन्स ऑफ अकॉस्टिक्स. त्यामध्ये पहिलं आहे शॉक वेव्स. आता या शॉक वेव्स काय आहेत किंवा याच्या पाठीमागे एक खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. या शॉक वेव्हचा शोध नेमका शास्त्रज्ञांना कसा लागला बघूया. ती स्टोरी आपण इन शॉर्ट मध्ये बघूया आणि मग पुढे जाऊया. महायुद्धानं मानवाला काय दिलं? संहार, वेदना, मृत्यू, दारिद्र्य. पण या हलाहलासोबतच काही रत्न देखील माणसाच्या हाती लागली. महायुद्धाच्या काळातली गोष्ट आहे. एकदा काही विमानं शत्रूवर चढाई करण्यासाठी चालली होती. हवा खराब होती, ढग भरून आले होते, विजा चमकत होत्या. अचानक एक मोठी वीज विमानाजवळ येऊन चमकली, मोठा गडगडाट झाला. सुदैवानं विमान त्यातून सुखरूप बाहेर पडलं. सैनिकांना किंवा विमानाला काही झालं नाही. पण त्यांच्या असं लक्षात आलं की विमानातल्या काही वस्तू फुटलेल्या आहेत. यापैकी काचेच्या वस्तू फुटल्या, यामध्ये काही आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हतं, पण विमानातल्या काही घन वस्तूंना देखील तडे गेले होते.
विमानाचं बाह्य आवरण सुरक्षित, मात्र आतल्या घनवस्तूंचा चक्काचूर. शास्त्रज्ञांनी संशोधन करून यावर असा शोध लावला की विमानासारख्या पोकळ वस्तूंच्या बाहेरच्या बाजूला विजेच्या कडकडाटानं जेव्हा स्फोट होतो तेव्हा आतल्या बाजूला काही हाय प्रेशर वेव्स क्रिएट होतात आणि या वेव्सला त्यांनी नाव दिलं शॉक वेव्स. या वेव्स पोकळ वस्तूंच्या बाह्य आवरणाला इजा पोचवत नाहीत, मात्र आतल्या घनवस्तू फोडतात. मग हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी किडनी स्टोन्स आपण या वेव्हचा वापर करून ब्रेक करू शकतो का याबद्दलची चाचपणी सुरू केली आणि त्यांना त्यामध्ये यश देखील मिळालं. तर ही होती स्टोरी शॉक वेव्हच्या संशोधना पाठीमागची. बघा आता शॉक वेव्स ऍक्च्युली किडनी स्टोन ब्रेक करण्यासाठी कशा वापरल्या जातात. या शॉक वेव्स आउटसाईडला क्रिएट केल्या जातात आणि काही लेन्स वापरून त्या एका ठिकाणी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून तुमच्या किडनी स्टोनवरती बंबार्ड केल्या जातात, जेणेकरून तुमच्या बाह्य म्हणजे किडनीला काही न होता मात्र किडनीच्या आतमधले स्टोन्स मात्र ब्रेक होतात. म्हणजे कुठलंही ऑपरेशन न करता किडनी स्टोन्स ब्रेक करता येऊ शकतात विथ द हेल्प ऑफ शॉक वेव्स. आता पुढे जे मेडिकल ऍप्लिकेशन आहे ते आहे अल्ट्रासोनिक इमेजिंग. ठीक आहे. व्हॉट इज अल्ट्रासोनिक वेव्स? द वेव्स more than 20 kilohertz are called the waves having frequency more than 20 kilohertz are called ultrasonic waves. आपल्याला एक ऑडिओबल किंवा जी काही रेंज आहे जी आपण ह्युमन बिंग ऐकू शकतो ती किती आहे 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. आणि जर वेव्हची फ्रिक्वेन्सी या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त झाली म्हणजे मोर दॅन 20 किलो हर्ट्ज असेल तर ते आपण ऐकू शकत नाही. अशा वेव्हला आपण म्हणतो अल्ट्रासोनिक वेव्स. कुठल्या वेव्हला? ज्या वेव्हची फ्रिक्वेन्सी ही मोर दॅन 20 किलो हर्ट्ज असेल त्या वेव्हला अल्ट्रासोनिक वेव्स असं म्हणतात. आणि आता पुढचं जे मेडिकल ऍप्लिकेशन आहे ते अशाच अल्ट्रासोनिक वेव्स वरती अवलंबून आहे. अल्ट्रासोनिक इमेजिंग म्हणजे अल्ट्रासोनिक इमेजिंग ही अशी टेक्निक आहे की आपण याचा वापर करून आपल्या इंटरनल ऑर्गन जे आहेत बॉडीमधले इंटरनल ऑर्गन जे आहेत त्याची कंडिशन चेक करण्यासाठी अल्ट्रासोनिक इमेजिंगचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल सोनोग्राफी बाळाची जन्माला येण्यापूर्वीची कंडिशन किंवा स्थिती काय आहे, त्याची वाढ कशी होतीये हे समजून घेण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी अल्ट्रासोनिक इमेजिंगचा वापर अर्थात सोनोग्राफीचा वापर हा केला जातो. ठीक आहे. आता मेडिकल सोडून अजूनही काही ऍप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी पहिलं आहे सोनार. सोनार ही अशी सिस्टीम आहे की ज्याचा वापर हा पाण्यात अंडर वॉटर केला जातो. म्हणजे पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी किंवा समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार या सिस्टीमचा वापर केला जातो. व्हॉट इज सोनार? सोनार इज व्हॉट साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. बघा ही एक अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा वापर केला जातो. बघा ही सगळी पूर्ण सिस्टीम अशी नावेमध्ये किंवा एखाद्या बोटीमध्ये बसवलेली असते. त्यामध्ये एक असतो ट्रान्समीटर जो ट्रान्समिट करणार आहे अल्ट्रासोनिक वेव्स आणि एक आहे डिटेक्टर जो ती वेव्ह रिफ्लेक्ट झाल्यानंतर डिटेक्ट करणार आहे. ठीक आहे. ट्रान्समीटर काय करेल? वेव्ह ट्रान्समिट करेल अल्ट्रासोनिक वेव्ह. जर इथं पाण्याचा तळ आहे तर इथं ती वेव्ह इन्सिडेंट झाल्यानंतर रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्लेक्ट होऊन परत डिटेक्टरकडे जाणार आहे. ही झाली ट्रान्समिट वेव्ह आणि ही झाली रिफ्लेक्ट वेव्ह. ट्रान्समीटरने काय केलं? वेव्ह ट्रान्समिट केली. डिटेक्टरने वेव्ह रिफ्लेक्ट झालेली वेव्ह डिटेक्ट केली. तर जर या वेव्हची व्हेलॉसिटी व्ही आहे, जर टाइम जाण्यासाठी टाइम किती लागला, वेव्ह ट्रान्समीटरकडून कधी गेली आणि डिटेक्टरला कधी मिळाली यामधला टाइम गॅप म्हणजे टी. इफ वी नो व्ही अँड टी देन वी कॅन फाइंड द डिस्टन्स दॅट इज डेप्थ ऑफ द सी बाय युझिंग द रिलेशन व्ही इज इक्वल्स टू डी अपॉन टी. तर हे होते ऍप्लिकेशन्स ऑफ अॅकोस्टिक्स. ऍप्लिकेशन ऑफ अॅकोस्टिक्स म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये साऊंडचं प्रोडक्शन, ट्रान्समिशन आणि रिसेप्शनचा अभ्यास करून त्याचा वापर कसा केला जातो हे आपण इकडे बघितलं. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे क्वालिटीज ऑफ साऊंड. ओके. आता जो पुढचा टॉपिक आहे तो आहे क्वालिटीज ऑफ साऊंड. तर क्वालिटी ऑफ साऊंड म्हणजे काय की साऊंडच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ज्याच्या बेसिसवरती आपण सांगू शकतो की कुठला साऊंड किंवा कुठली साऊंड वेव्ह ही कुठल्या सोर्स पासून येते. फॉर एक्झाम्पल एखाद्या रूममध्ये कोणीतरी गिटार वाजवतं आणि कोणीतरी व्हायोलिन वाजवतंय तर तुम्ही डोळे झाकूनही सांगू शकता की कुठला आवाज हा गिटारचा आहे आणि कुठला आवाज हा व्हायोलिनचा आहे. ठीक आहे. तर अशाच काही कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आहेत आपल्याला. त्यापैकी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे पिच, दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे टिंबर आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे लाऊडनेस. सो व्हॉट इज क्वालिटी? Quality is that the characteristic of sound by which we can differentiate between sounds coming from different sources. आणि फर्स्ट क्वालिटी कुठली आहे? पिच. तर बघूया पिच म्हणजे काय. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड दॅट डिटरमाइन्स श्रिलनेस ऑर ग्रेवनेस ऑफ साऊंड. तुमचा साऊंड किती श्रिल आहे किंवा किती ग्रेव आहे हे जी कॅरेक्टरिस्टिक सांगते त्या कॅरेक्टरिस्टिकला म्हणतात पिच. अँड पिच डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. इफ स्मॉलर द फ्रिक्वेन्सी स्मॉलर इज द पिच, ग्रेटर द फ्रिक्वेन्सी ग्रेटर इज द पिच. मग अजून आपण पिच काय सांगू शकतो की पिच ऑफ साऊंड टेल्स अस हाऊ श्रिल ऑर हाऊ डीप इट इज. म्हणजे तुमचा साऊंड किती श्रिल आहे किंवा किती डीप आहे हे पिच सांगणार आहे. साऊंडची अशी एक कॅरेक्टरिस्टिक आहे की
ती तुम्हाला काय सांगते की तुमचा साऊंड किती श्रील आहे किंवा किती डीप आहे, त्या कॅरेक्टरिस्टिकला म्हणतात पिच. फॉर एक्झाम्पल, आणि ती पिच कोणावरती अवलंबून आहे? फ्रिक्वेन्सीवरती. इफ हायर फ्रिक्वेन्सी हायर पिच, लोअर फ्रिक्वेन्सी लोअर पिच. फॉर एक्झाम्पल, frequency of lady's voice is usually higher than the gents. Therefore, lady's voice has a higher pitch that is more sharper than gents. If high frequency high pitch, low frequency low pitch, shrill sound high frequency high pitch. म्हणजे जर तुमचा साऊंड जास्त श्रील असेल म्हणजे त्याच्याकडे जास्त फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे त्याचा पिच पण जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, लेडीज व्हॉइस हॅव्हिंग हाय पिच दॅन जेंट्स व्हॉइस. अजून काय सांगू शकतो की आपण, डीप साऊंड लो फ्रिक्वेन्सी लो पिच. म्हणजे तुमचा जेंट्सचा जो काही व्हॉइस आहे तो जास्त डीप असतो वुमेनपेक्षा, त्यामुळे त्यांच्याकडे लो फ्रिक्वेन्सी असणार आहे, आणि जर लो फ्रिक्वेन्सी आहे तर लो पिच असणार आहे. मग आपण काय सांगू शकतो की मेन्स व्हॉइस इज लो पिच अँड वुमेन्स व्हॉइस हॅव्हिंग हाय पिच. ठीक आहे. आता पुढची जी क्वालिटी आहे ती आहे टिम्बर. टिम्बर म्हणजे काय की जर दोन साऊंड वेव्ज आहेत, दोघांकडे पण फ्रिक्वेन्सी पण सेम आहे, म्हणजे सेम पिच आहे, सेम अँप्लिट्यूड आहे, सेम वेवलेंथ आहे, तरी पण तुम्ही तो आवाज कोणाचा आहे ते सांगू शकता. अशी एक त्यांच्याकडे अजून एक काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि त्या कॅरेक्टरिस्टिकला नाव आहे टिम्बर. फॉर एक्झाम्पल, दोन इन्स्ट्रुमेंट आहेत, एक आहे सॅक्सोफोन आणि दुसरे आहे गिटार. तर दोन्ही पण इन्स्ट्रुमेंट सेम साऊंड वेव्ह प्रोड्यूस करतात, म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेवलेंथ, सेम व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर तुम्ही सांगू शकता की कुठला आवाज हा गिटारचा आहे आणि कुठला आवाज हा सॅक्सोफोनचा आहे विथ द हेल्प ऑफ टिम्बर. टिम्बर म्हणजे काय, तर अशी कॅरेक्टरिस्टिक की ज्याच्या बेसिसवरती तुम्ही सांगू शकता की कुठला आवाज हा कोणाचा आहे. ठीक आहे. अजून काय एक्झाम्पल देऊ शकतो आपण, की जर तुम्ही एखाद्या मूवीला गेलेला आहात आणि तुमच्या अगोदर तुमचा मित्र थिएटरमध्ये जाऊन बसलेला आहे, खूप सगळी गर्दी आहे तिकडे, खूप सगळे थिएटरमध्ये जमलेले लोक बोलत आहेत. ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या मित्राला आवाज देता की अरे कुठे आहेस, आणि तो ओरडतो की इकडे आहे, भरपूर लोक आहेत तिकडे. पण तुम्ही तुमच्या मित्राचा आवाज हा बरोबर ओळखला की तो कुठेतरी तिकडे कोपऱ्यात बसलेला आहे. कुठल्या बेसिसवरती तुम्ही तो आवाज तुमच्या मित्राचाच आहे हे ओळखलं? तर ती जी काय कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे टिम्बर. म्हणजे जसं आपल्या प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट्स वेगवेगळे असतात, तसं प्रत्येकाची एक कॅरेक्टरिस्टिक साऊंडची ही वेगळी असते, टिम्बर. So what is timbre? It is the characteristic of sound by which we can differentiate between two sounds of same pitch. म्हणजे जरी तुमच्या साऊंडची फ्रिक्वेन्सी सेम आहे, वेवलेंथ सेम आहे, तरी पण तुम्ही तुमच्या साऊंड वेव्स या डिफरन्शिएट करू शकता. ज्या कॅरेक्टरिस्टिकच्या आधारावरती तुम्ही डिफरन्शिएट करता त्या कॅरेक्टरिस्टिकला म्हणतात टिम्बर. ओके. आता ठीक आहे, लास्ट जी क्वालिटी आहे साऊंडची ती आहे लाऊडनेस. बघा, आता लाऊडनेस म्हणजे काय? लाऊडनेस ऑफ साऊंड टेल्स अस हाऊ लाऊड ऑर हाऊ सॉफ्ट साऊंड इज. म्हणजे तुमचा साऊंड लाऊड आहे की सॉफ्ट आहे ही एक कॅरेक्टरिस्टिक ठरवते. त्या कॅरेक्टरिस्टिकला म्हणतात लाऊडनेस. म्हणजे तुमचा साऊंड हा किती सॉफ्ट आहे किंवा किती लाऊड आहे हे कोण ठरवतं? तर लाऊडनेस. ठीक आहे. बघा, एक्झाम्पल बघूया. वेन वी टॉक विथ फ्रेंड इन क्लोज रूम अँड वेन वी टॉक विथ फ्रेंड इन पब्लिक प्लेस. जर आपण एखाद्या मित्रासोबत एखाद्या बंद खोलीमध्ये बोलत आहोत तेव्हा आपला साऊंड कसा असतो? तर सॉफ्ट असतो, सॉफ्ट साऊंड. आणि जर त्याच मित्रासोबत आपण एखाद्या पब्लिक प्लेसवरती म्हणजे किंवा बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनवरती जर बोलत आहोत तर आपला आवाज कसा असणार आहे? मोर लाऊड असणार आहे. मग आपण इकडे काय सांगू शकतो की लाऊडर साऊंड. आणि व्हॉट इज लाऊडनेस? लाऊडनेस इज अ कॅरेक्टरिस्टिक विच टेल्स अस हाऊ लाऊड ऑर हाऊ सॉफ्ट साऊंड इज. तुमचा साऊंड लाऊड आहे की सॉफ्ट आहे हे कोण सांगतं? तर लाऊडनेस सांगते. आणि ही जी काही लाऊडनेस आहे ती डिपेंड्स आहे तुमच्या साऊंडच्या इंटेन्सिटीवरती. लाऊडनेस इज डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. म्हणजे जर तुमच्या साऊंडची इंटेन्सिटी जर जास्त आहे तर तुमची लाऊडनेस पण जास्त असणार आहे, आणि जर तुमच्या साऊंडची इंटेन्सिटी जर कमी आहे तर तुमची लाऊडनेस पण कमी असणार आहे. आणि इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. म्हणजे एखादी वेव्ह आहे, हे त्याचं अँप्लिट्यूड. ठीक आहे. या वेव्हची जी काही इंटेन्सिटी आहे, इफ आय इज द इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह, देन धिस इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. ठीक आहे. म्हणजे जर तुमचं इंटेन्सिटी जास्त जर तुमची इंटेन्सिटी जास्त आहे तर तुमचं अँप्लिट्यूड पण जास्त असणार आहे, आणि जर तुमचं अँप्लिट्यूड जास्त आहे तर तुमची लाऊडनेस पण जास्त असणार आहे. म्हणजे तुमचा जर साऊंड जास्त लाऊड असेल तर तुमची इंटेन्सिटी जास्त आहे, म्हणजेच तुमच्या वेव्हचं अँप्लिट्यूड जास्त आहे. हे बघा, ही अजून एक वेव्ह ड्रॉ करतो मी.
ठीक आहे, जवळपास सेम फ्रिक्वेन्सीची वेव्ह आहे, पण कुठल्या वेव्हची लाऊडनेस जास्त असणार आहे किंवा कुठली वेव्ह ही मोर लाऊड असणार आहे, तर ज्या वेव्हचं अँप्लिट्यूड जास्त आहे ती वेव्ह जास्त लाऊड असणार आहे. वी कॅन से loudness is depends on amplitude of the wave. Loudness is depends on intensity, and intensity is depends on amplitude. If higher amplitude, higher intensity, loudness is more. If low amplitude, small amplitude, low intensity, soft sound, that is loudness is less. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं की लाऊडनेस इज डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह, अँड इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह. And unit of loudness is bell. युनिट काय आहे लाऊडनेसचं? बेल. बट जनरली जे यूज करतो ना आपण युनिट, ते आहे डेसिबल. जसं आपण 1 डेसिमीटर इज इक्वल्स टू 0.1 मीटर असं सांगतो, सेम आहे तसंच 1 डेसिबल इज इक्वल्स टू 0.1 बेल. जरी युनिट आपल्या लाऊडनेसचं बेल असलं तरी आपण कॉमनली यूज युनिट कुठलं करतो? डेसिबल. जसं आपल्या म्हणजे मास मेजर करण्यासाठी युनिट काय आहे? किलोग्राम. याचा युनिट किलोग्राम आहे. पण जर आपण गोल्ड मेजर करायचं तर कॉमनली कशामध्ये मेजर करतो किंवा कॉमनली कुठलं युनिट वापरतो? ग्रॅम. 1 डेसिबल इज इक्वल्स टू 0.1 बेल और 10 डेसिबल इज इक्वल्स टू 1 बेल. म्हणजे जर 1 बेलची लाऊडनेस असेल तर आपण ती डेसिबलमध्ये किती सांगणार? 10 डेसिबल. आता बघा, आपल्याला बघायची लिस्ट ऑडिबल इंटेन्सिटी, म्हणजे सगळ्यात कमीत कमी किती इंटेन्सिटीची वेव्ह आपण ऐकू शकतो. तर ती जी इंटेन्सिटी आहे लिस्ट ऑडिबल इंटेन्सिटी इज डिनोटेड बाय आय नॉट, विच इज इक्वल्स टू 10⁻⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. लक्षात घ्या, ही काय आहे? इंटेन्सिटी आहे. कुठली इंटेन्सिटी आहे? लिस्ट इंटेन्सिटी, लिस्ट ऑडिबल इंटेन्सिटी. जर वेव्हची इंटेन्सिटी सगळ्यात कमीत कमी जर 10⁻⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर असेल तर ती वेव्ह किंवा ती साऊंड वेव्ह आपण ऐकू शकतो. त्याच्या पलीकडे मात्र आपण ऐकू शकत नाही. पण हे पण पर्सन टू पर्सन चेंज होऊ शकतं. म्हणजे एखाद्याला कमी ऐकायला येतं तर त्याला 10⁻12 ची इंटेन्सिटीवाली वेव्ह त्याला ऐकायला येणार नाही. ही काय आहे? काही आयडियल कंडिशन्समध्ये आपण ही परफेक्टली हेल्दी ह्युमन इयरसाठी काढलेली लिस्ट ऑडिबल इंटेन्सिटी आहे. ती किती आहे? 10⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. द ह्युमन रिस्पॉन्स टू इंटेन्सिटी इज नॉट लिनियर. दॅट इज ए साऊंड ऑफ डबल इंटेन्सिटी इज लाऊडर बट नॉट डबली लाऊड. म्हणजे काय? म्हणजे बघा, जर साऊंडची इंटेन्सिटी पहिल्यांदा जर आपण काहीतरी इंटेन्सिटी एक्स कन्सिडर केलेली आहे आणि जर ते इंटेन्सिटी दुसऱ्या तर आपल्याला काहीतरी लाऊडनेस मिळेल. ठीक आहे, एक्स एवढ्या इंटेन्सिटीला काहीतरी लाऊडनेस मिळाली. ठीक आहे, जर मी ती इंटेन्सिटी डबल केली म्हणजे 2x केली तर ती तुमची लाऊडनेस ही टू टाइम्स ओरिजिनल किंवा इनिशियल लाऊडनेस एवढी नसणार आहे. म्हणजे ते जे रिलेशन आहे ते लिनियर नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपण इकडे काय सांगतोय की ए साऊंड ऑफ डबल इंटेन्सिटी इज लाऊडर बट नॉट डबली लाऊड. ठीक आहे. इफ वी हॅव अ साऊंड हॅव्हिंग इंटेन्सिटी आय, इफ we have sound wave having intensity I, then the loudness of this sound wave, then loudness of this sound wave is given by loudness in bell is equals to log of I upon I naught, log to the base 10. ठीक आहे. आणि इन जर डेसिबल सांगायचं असेल तर वी नो 10 डेसिबल इज इक्वल्स टू 1 बेल. इकडे 1 लाऊडनेस इन बेल काढलेला आहे तर मी काय लिहू शकतो मग? देअरफॉर लाऊडनेस इन डेसिबल इज इक्वल्स टू 10 टाइम्स log to the base 10 I upon I naught, where I naught is the least audible intensity. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया डॉपलर इफेक्ट. ओके, आज इकडेच थांबतोय.